हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण, सुपरस्टिशन सोल्युशन्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज मी हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कारंजा लाड, जिल्हा वाशिम येथे कोणकोणत्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे, कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे याविषयी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, कोणत्याही महापुरुषाची जयंती आपण याच्यासाठी करतो की त्यांनी समाजासाठी भरपूर काम केलेलं असते, म्हणून त्यांची प्रेरणा घ्यावी, त्यांची आठवण यावी आपल्याला सतत. आपल्या हातूनसुद्धा त्यांच्यासारखे कार्य घडावे यासाठी आपण जयंती, पुण्यतिथी आणि इतर दिवस साजरे करीत असतो. कारंजा लाड येथे बंजारा समाजाचे जवळपास 600 घरं आहेत. भरपूर संख्या आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो चांगला आहे. त्याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो. आणि ही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला मिळालेली आहे. या कार्यक्रमाला कारंजा लाड येथील सर्व बंजारा बंधू आणि भगिनींनी सपरिवार उपस्थित राहावे असं निमंत्रण आग्रहाने या आयोजन समितीने केलेलं आहे. घरी घरी जाऊन ते निमंत्रण पत्रिका वाटत आहे. काम काही तेवढं सोपं नाही आहे त्यांच्यासाठी, तरी पण पुढे येत आहेत, काम करत आहेत. 1 जुलैला माननीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात येईल. त्या ठिकाणी मग सगळ्यांनी एकत्र यावे अशी विनंती त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर सकाळी 10 वाजता शहरामधून मोटरसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात आलेले आहे. यासाठी आपापल्या घरी ज्या मोटरसायकली, जे वाहन आहे 2 व्हीलर, ते घेऊन आपण यावे. जेवढे जास्त लोक येतील तेवढा माहोल दिसेल आणि उत्साह वाढेल आयोजकांचा. त्याच्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या 112व्या जयंतीचा कार्यक्रम दुपारी 1 वाजता ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासोबतच अनेक चांगले कार्यक्रमही आहे. लगेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात येईल. आणि विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा विशेष कार्यक्रम आहे. आपले जे विद्यार्थी आहेत, आपले जी मुलं आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, कारण की ते उद्या देशाचं नेतृत्व करणार आहे. काहीतरी त्यांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, त्यांना आपण पुश केलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे. म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारसुद्धा होणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही ठेवण्यात आलेला आहे. आणि वैचारिक खाद्य आपल्या डोक्याला मिळालं पाहिजे. सामाजिक क्रांती करायची असेल तर आधी आपल्या विचारामधून क्रांती होत असते. वैचारिक क्रांती पुस्तके वाचल्याने, चिंतन मनन केल्याने, थोर महापुरुषांची भाषणं ऐकल्याने वैचारिक क्रांती येते आणि त्याचा अवश्य फायदा होतो. म्हणून गेल्या 15 वर्षापासून कारंजा लाड येथील बंजारा समाजांनी हा फार सुंदर उपक्रम आयोजित केलेला आहे. त्याचं नाव आहे वसंत व्याख्यानमाला. या व्याख्यानमालेत अनेक विचारवंत लोकांना बोलवण्यात येतात, ते व्याख्यानं देतात. तर यावर्षी 2 विचारवंत येणार आहेत व्याख्यान देण्यासाठी. पहिले आहेत डॉक्टर गणपतजी राठोड, प्राचार्य, लातूर येथे राहतात आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. ते सामाजिक, राजकीय आणि कृषीविषयक धोरण, योगदान माननीय वसंतराव नाईक यांचं काय होतं याविषयी
मार्गदर्शन करणार आहे, सांगणार आहे, प्रेरणा देणार आहे. आणि दुसरे आहे माननीय श्री मोतीराजजी जाधव. हे संयोजक आहेत, गोरसिकवाडी, अमरावती विभाग. बंजारा समाजामध्ये गोरमाटी आपली बोली असते. या आपल्या बंजारा समाजामधील खाणं पिणं, राहणं, नियम, या सगळ्या गोष्टी, या संस्कृतीविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजच्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना, मुलांना घरात गोरमाटी भाषा आली पाहिजे आणि त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतील. त्यानंतर मान्यवर तर पाहिजेच. ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे त्या मान्यवरांची नावे मी वाचून दाखवतो. माननीय श्री दत्तराजजी डहाके, माजी नगराध्यक्ष, नगर परिषद कारंजा. माननीय जयकिसनजी भाऊ राठोड, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद वाशिम. माननीय श्री कुणाल झालटे साहेब, तहसीलदार, कारंजा लाड. माननीय श्री दिनेशचंद्र शुक्ला साहेब, ठाणेदार, कारंजा शहर. माननीय श्री पंकज सोनोने साहेब, मुख्याधिकारी, नगर परिषद कारंजा. आणि माननीय श्री शालिग्रामजी राठोड, अध्यक्ष, वसंतराव नाईक, गृहनिर्माण संस्था, कारंजा. हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. आणि ज्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे ते स्थळ सगळ्यांना माहिती आहे, तरी पण मी सांगतो. ते स्थळ आहे महानायक वसंतरावजी नाईक सामाजिक सभागृह, बंजारा कॉलनी, कारंजा लाड. आणि आयोजन करणारी जी समिती आहे ती आहे महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्सव समिती व बंजारा समाज बांधव, कारंजा लाड. या सगळ्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे, आग्रह केला आहे की आपण सगळ्यांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. 600 घरं आहेत या कारंजा लाड येथे बंजारा समाजाची. सगळ्यांनी यायला पाहिजे. आणि एक सांगू इच्छितो मित्रांनो की कोणताही कार्यक्रम जर घ्यायचा असेल तर आर्थिक बाब आलीच. म्हणून आपण सगळ्यांनी फूल नाही फुलाची पाकळी, आपल्या क्षमतेनुसार काही ना काही आर्थिक सहकार्य केलं पाहिजे. दिलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या फोनपेवर आपण ते देऊ शकता. आणि कार्यक्रमाला अवश्य यायचं, कार्यक्रमाला यायला विसरू नका. समाजाचा कार्यक्रम आहे. आपल्या मुलाबाळांना घेऊन यायचं, त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे आहे आपल्याला. आणि माननीय वसंतराव नाईक यांनी जे समाजासाठी कार्य केलं त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. आपल्या मुलांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयोजन समितीचे जे लोक आहे, माननीय प्राचार्य टी व्ही राठोड सर, विष्णुदासजी आढे, प्रकाश राठोड आणि इतर मंडळी, ते फार काम करत आहे. पवन राठोडसुद्धा हिरिरीने भाग घेत आहे. असे अनेक कार्यकर्ते काम करताना दिसत आहे. कोणताही कार्यक्रम आपल्या घरचा नसतो, तो सामाजिक असतो, सर्वांचा असतो. यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे. ती संधी आपल्याला मिळालेली आहे. ज्या महामानवांनी समाजासाठी एवढं केलं, आपण त्यांच्यासाठी एवढंही करू शकत नाही आहे का? 2-3 तास आपण देऊ शकतो, अवश्य देऊ शकतो. म्हणून सगळ्यांना परत एकदा विनंती करतो की या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहपरिवार उपस्थित राहावे. आपले हार्दिक स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि चांगले विचार आपण लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करूया. भेटू 1 तारखेला सकाळी. तोपर्यंत नमस्कार.